मनपा समोरील उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्यानं डॉक्टरांसह मनपा अधिकारी व पोलिसांची धावपळ। मागण्यांवर लेखी आश्वासन मिळेपर्यंत उपोषण मागे न घेण्याचे वर उपोषणकर्ते ठाम। जालना शहरातील संग्रामनगर बस स्टँड रोड परिसरातील कथित अनधिकृत बांधकामाचा वाद आता जालना शहर महानगरपालिकेच्या दारात पोहोचलाय। संबंधित बांधकामावर कारवाई करावी, दुकान पाडल्याची नुकसान भरपाई द्यावी, तसेच महापालिका प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची खातेनिहाय चौकशी करून योग्य कारवाई करावी। या विविध मागण्यांसाठी संग्रामनगर येथील महबूब कुरेशी, इरफान कुरेशी, नदीम शेख आणि अरमान शेख या 4 रहिवाशांनी 27 जुलैपासून महापालिकेसमोर आमरण उपोषण सुरू केलंय। दरम्यान शनिवारी रात्री उपोषणस्थळी परिस्थिती गंभीर बनली। महापालिकेच्या समोर उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांची तपासणी करण्यासाठी आरोग्य विभागाचे डॉक्टर घटनास्थळी दाखल झाले। डॉक्टरांनी उपोषणकर्त्यांची तपासणी केली असता त्यापैकी एका उपोषणकर्त्याची प्रकृती अधिक खालावल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। संबंधित उपोषणकर्त्याचा बीपी मोठ्या प्रमाणात वाढल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं। यानंतर डॉक्टरांनी तातडीनं सर्व बाब महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांना तसेच प्रशासनाला फोनद्वारे कळवली। माहिती मिळताच महानगरपालिकेचे अधिकारी आणि कदीम जालना पोलिसांचे कर्मचारी उपोषणस्थळी दाखल झाले। त्यांनी उपोषणकर्त्यांना उपोषण मागे घेऊन तातडीनं वैद्यकीय उपचार घेण्याची विनंती केली। मात्र तब्बल 1 तास अधिकारी आणि पोलिसांनी अथक प्रयत्न करूनही उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेण्यास तयार झाले नाहीत। जोपर्यंत आपल्या मागण्यांबाबत लेखी स्वरूपात पत्र दिलं जात नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली। अखेर सुमारे 1 तासाच्या प्रयत्नानंतर अधिकारी आणि पोलीस प्रशासनाला तिथून परतावे लागले। आता या गंभीर परिस्थितीवर काय तोडगा निघतो, तसेच जालना शहर महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपोषणकर्त्यांच्या मागण्यांची दखल घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार उपोषणकर्त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली असल्यानं प्रशासनानं तातडीनं हस्तक्षेप करून योग्य तो तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे। डायरेक्ट पंचनामा सादर पंचनामा केला तर ऐका ना, यानं पहिलेच सांगितलं आम्हाला तो 15 फुटाच्या बाहेर आहे म्हणजे तो वाचला, यानं सांगितलं ना आम्हाला। म्हणजे डबल न्यू पंचनामा मॅडमच्या उपस्थित पोलीस बंदोबस्तात सदर बाजार पोलीस स्टेशनच्या सगळ्याचं पाडलेलं होते, त्यानं परत बनवलंय। मी काय म्हणतो तुमचं त्याला काय म्हणणं आहे, तो 15 फुटाच्या बाहेर जर का तो वाचला तर तात्काळ तिथेच पाडून टाकायला लोक। ऐका ना बाबा सर, काय म्हणणं आम्ही याच्यासंग बोललो, आम्ही म्हणणं करणं काही नाही। आता मॅडम काय म्हणली, ज्याच्याकडे PR कार्ड नाही, त्याच्याकडं बांधकाम परवानगी नाही, ते सगळं अनलिगल आहे, ते पाडायचं नाही। तुमच्याकडे जिओ फोटो